महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, ज्यांनी वयाची 74 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि आता 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, असे महाराष्ट्राचे आमच्या सगळ्यांचे लोकनेते आदरणीय नारायणराव राणे, सौ वहिनी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, मंचावर उपस्थित महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्रीगण, आमदारगण, उपस्थित सर्व अतिथीगण आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, नारायणराव राणेंचे जीवन माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून मला अतिशय जवळून बघण्याची संधी मिळाली. 1995 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मीही मंत्री होतो, राणेसाहेब पण मंत्री होते. पण त्याआधी राणेसाहेबांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे उतार चढाव आले आणि त्या सर्व संघर्षावर मात करत ते पुढे कसे गेले याचा इतिहास आपल्या सगळ्यांना जवळून माहिती आहे. वडील गिरणी कामगार होते, आईचा आशीर्वाद बरोबर होता. कठीण परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. अतिशय कठीण काळात त्यांनी शिक्षण घेतलं, नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या संपर्कामधून त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ केला. लवकरच शिवसेनेचे नेते म्हणून ते नगरसेवक झाले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये बेस्टचे 3 वेळा अध्यक्ष राहिले. लोकाधिकार समिती आणि मुंबई महानगरपालिका या सगळ्या कार्यामध्ये त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. त्यानंतर आमदार झाले आणि 95 साली मंत्री झाले. विधिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि ज्यानंतर सरकार गेलं त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितच आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. राणेसाहेबांबरोबर मी पण विरोधी पक्षनेता होतो. मधल्या काळामध्ये विरोधी पक्षनेता होण्याच्या आधी बांधकाम मंत्री होतो. बांधकाम मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यानंतर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. जवळ 18 ते 20 वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात कार्य करण्याची संधी मला मिळाली आणि नंतर मग मी दिल्लीला गेलो 2009 साली पक्षाचा अध्यक्ष म्हणून. पण या सगळ्या काळामध्ये जे मित्र मी मिळवले त्या मित्रांमध्ये माझा अतिशय जवळचे पारिवारिक ज्येष्ठ मित्र, मार्गदर्शक म्हणून नारायण राणे यांचा उल्लेख माझ्या आयुष्यात नेहमीच राहील. आताच मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम केलं तेव्हा मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधणं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्ण होत होता. वरळी बांद्रा सीलिंगचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं होतं. बाळासाहेब ठाकरे होते, प्रमोद महाजन होते. त्या कार्याचा शुभारंभ त्या काळात झाला होता. या सगळ्या कामामध्ये जेव्हा जेव्हा मला अडचणी येत होत्या त्यावेळी ज्यावेळी मी त्यांच्याकडे जाऊन माझी अडचण सांगायचो तेव्हा अतिशय समर्थपणे सगळी कामं झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री म्हणून ते दरवेळेला माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांचं एवढं खंबीर समर्थन मिळालं. म्हणूनच त्यावेळी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे हायवे, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट सारखे अभूतपूर्व प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. तर राणेसाहेबांच्या जीवनामध्ये ज्यावेळी आमचं सरकार येऊ शकलं नाही, सुनील तटकरे यांनी सांगितलं की राजकारणामध्ये बराचसा इतिहास असा असतो, तो भूतकाळातला इतिहास लक्षात ठेवायचा असतो, वर्तमान काळात त्याचा अभ्यास केला पाहिजे
कारण भविष्य काळामध्ये योग्य मार्ग निवडायचा असेल तर भूतकाळातल्या इतिहासाचा वर्तमान काळात अभ्यास केला तर तो उपयोगी ठरतो. पण त्याची सगळीच काही जाहीरपणे चर्चा करता येत नाही, कारण ते परिस्थितीरूप योग्यही होत नाही. पण राणेसाहेबांच्या या सगळ्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक विशेषता होती. विशेषता ही होती की सुस्पष्ट विचार, परखड स्पष्ट नेतृत्व, मी करीन मी बघीन, हो तर हो नाही तर नाही, जे पटलं ते ठोकून मांडलं, जे पटलं नाही ते मांडलं नाही. आणि राजकीय जीवनामध्ये आपल्या विचारानुरूप त्यांनी नेतृत्व दिलं. एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलंय की खरा नेता जर ओळखायचा असेल तर त्याची एक महत्वाची परीक्षा आहे, कसोटी आहे की वेदर यू वॉन्ट टू लीड द पीपल और लीड बाय द पीपल. पण राणे साहेबांनी कधीही कुठला निर्णय घेत असताना नेहमी लोकांचं हित काय आहे, जनतेचं हित काय आहे, लोकप्रियतेचा विचार न करता खंबीरपणे तो प्रश्न खंबीरपणे मांडला, स्पष्टपणे मांडला, कधी कोणाची मुरवत केली नाही. त्यांचं प्रशासकीय कौशल्य मंत्री म्हणून सगळ्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्यांच्याकडे डेअरी डेव्हलपमेंट, दुग्ध व्यवसाय हे खातं होतं. महसूल विभागाची जबाबदारी आली आणि त्या काळामध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांमध्ये सगळ्यात प्रभावी कामगिरी करणारे कोणी मंत्री म्हणून नारायण राणे यांचा सगळ्या महाराष्ट्रात उल्लेख व्हायचा. पण या इथपर्यंतचा इतिहास तर फारच आहे, पण त्यानंतर सगळ्यात महत्वाचा इतिहास जो आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेलं काम. मी याकरता असं म्हणतो की आता संचालन करणारे आम्हाला सगळ्यांनाच अभ्यासू नेता म्हणत होतो, परंतु महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अनेक नेते होऊन गेले. पण नारायण राणे ज्यावेळी विरोधी पक्षाचे नेते झाले त्यावेळी आम्हाला सगळ्यांना, त्यांच्या मित्रांनाही आणि त्यांच्या विरोधकांनाही, ते एवढे प्रभावी विरोधी पक्षनेते ठरतील असं स्वप्नातही वाटलं नाही. कारण त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचे विचार लक्षात घेता विधिमंडळामध्ये आणि संसदीय लोकशाहीमध्ये विषयाचा अभ्यास करून, परखड विवेचन करून सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून सत्तारूढ पक्षाला कैचीत पकडणं याचं लोकतांत्रिक कौशल्य खूप महत्वाचं आहे. पण मी विनंती करेन सगळ्या तरुण आमदारांना की तुम्हाला काही जर शिकायचं असेल तर राणे साहेबांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दिलेली जेवढी भाषणं आहेत त्याचं वाचन तुम्ही एकदा जरूर करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विरोधी पक्ष नेता किती प्रभावीपणे, किती योग्य रीतीने बोलू शकतो. त्यांची शैली आक्रमक होती, पण कोणाच्या जखमेवर मीठ चोळून त्याला अपमानित करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. आपल्या मुद्द्याशी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. आपला मुद्दा पूर्ण विश्वासाने अतिशय आक्रमक रीतीने मांडला. आणि ते मांडत असताना त्यांचं जे कौशल्य होतं, त्यांचं ते वक्तृत्व होतं, कारण ते उदाहरण योग्य नाही आहे, पण सत्य आहे म्हणून मी त्यांची क्षमा मागून तुम्हाला सांगतो की कधी कधी क्रिकेटच्या मॅचमध्ये, 5 दिवसाच्या टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये शेवटी कुठेतरी 3-4 ओव्हर बाकी असताना जेव्हा पहिला किंवा दुसऱ्या नंबरचा खेळाडू आऊट होतो तेव्हा नाईट वॉचमन म्हणून कोणीतरी खेळाडू येतो आणि तो ते ओव्हर खेळतो आणि दुसऱ्या दिवशी अशी बॅटिंग करतो की ओपनिंग बॅट्समनही विसरतो आपण, मिडिल लेवलही विसरतो, कारण तो इतकी सुंदर बॅटिंग करतो की ती लोकांच्या लक्षात राहते. राणे साहेबांकडनं त्यांचा एकंदर स्वभाव, मंत्रीपद हे सगळं बघताना विरोधी पक्षाचा नेता म्हणून जी कामगिरी करावी लागते ती एवढी नेतृत्वपूर्ण कामगिरी ते करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अभ्यासू भाषणं विधिमंडळात दिली. इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर असेल, प्रशासन असेल, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, विरासत याचं जतन झालं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे अधिकार साबित राहिले पाहिजे, लेजिस्लेटिव्ह बिल असतील,
वेगवेगळ्या विषयावर त्यांनी दिलेली भाषणं एवढी अभ्यासपूर्ण होती की नारायण राणे एवढा अभ्यास करू शकतात याच्यावर कोणाचा विश्वासच नव्हता. नारायण राणे साहेबांची ती भाषणं पाहिल्यावर सत्तारूढ पक्षात चर्चा होती, अरे काय राणे एवढं चांगलं बोललं. म्हणजे जे मेरिटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास होतात ते मेरिटमध्ये आले तर आश्चर्य नाही आहे, पण जे मेरिटमध्ये येणार नाही कदाचित पास होतील इथपर्यंत विश्वासानं जेव्हा ते मेरिटमध्ये तो विद्यार्थी येतो तसं राणे साहेबांचा तो चमत्कार होता. त्या काळात मी विरोधी पक्षाचा मी पण नेता होतो. आम्ही नियमाचा अभ्यास करून अधिवेशन डबल घ्यायला लावलं सुशीलकुमार शिंदेंना. अजितदादा आणि जयंत पाटील पडद्यातून बघायचे हे आहे का, नाही ते यायचे नाही सभागृहात, कारण तुटून पडायचो. पण त्यामध्ये मी आणि राणेसाहेब नेहमी रोज अधिवेशन संपलं की आम्ही बसायचो. येणाऱ्या अधिवेशनात पुढच्या वेळी काय करायचं, कोणत्या प्रकारचे आपल्याला मुद्दे उचलायचे आहेत, कोणत्या मुद्द्यावर कोणत्या बिलावर काय भूमिका घ्यायची आहे याची सगळी तयारी त्यांची राहायची. मी मुंडे साहेब राणे साहेब त्यांच्या चेंबरमध्ये बसायचो. पाटील नावाचे त्यांचे सेक्रेटरी होते त्यावेळी, ते अतिशय हुशार होते आणि त्यावेळी फटाफट आकडेवारी माहिती सगळी मिळून द्यायची. एक अतिशय आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा मला वाटते महाराष्ट्रातच नाही पण देशाच्या लोकतांत्रिक आणि लोकशाहीच्या इतिहासातला एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची नोंद होईल. इतकं उत्तम काम त्यांनी त्यावेळी केलं. उत्तम मंत्री म्हणून तर काम केलंच, पण उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं. एक व्यक्ती म्हणून त्यांचं मन खूप मोठं होतं, संवेदनशील आणि भावनाप्रधान होत्या. ज्यावेळी त्यांना पक्ष सोडायची वेळ आली त्यावेळी मी रोज सकाळी त्यांच्या घरी जायचो आणि मग साहेब हा निर्णय करू नका. ते मला सांगायचे, अरे मला करू नको, मला पटतं रे, पण ती परिस्थिती काय आहे. या सगळ्या काळामध्ये मी त्यांच्या अतिशय जवळ होतो. मी पण त्यांना परखडपणे स्पष्टपणे सांगायचो, साहेब हे करू नका. पण शेवटी दुर्भाग्य असं आहे की राणे साहेबांना आम्ही गमावलं. सुनीलनी इतिहास सांगितला, राणे साहेबांनी शिवसेना सोडली, मग काँग्रेसमध्ये गेले. परंतु शेवटी चांगलं झालं की पुन्हा आमच्याबरोबर आले. म्हणजे जिथे पाडे जे जिथून निघतं तिथून पुन्हा वळणावरून पुन्हा ओरिजिनल ठिकाणी पोहोचतं. कारण हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं भविष्य, कोकणाचा विकास, कोकणामधल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळण्याकरता आंबा असेल, आंबाबागा असेल, काजू असेल, औद्योगिक विकास, या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय कठोरतेने त्यांनी काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की त्यांचे माझे संबंध खूपच जवळचे पारिवारिक संबंध राहिले. मला लोकसभेच्या स्पीकरने सांगितलं की म्हणजे तुम्ही या लोकसभेच्या इतिहासातले असे एकमेव नेते आहात की माझ्या खात्यावर एकदा चर्चा झाली आणि 87 खासदार बोलले, त्याच्यात सोनिया गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले सगळ्या पक्षाचे बोलले आणि त्या प्रत्येकाने मला धन्यवाद दिले आणि अभिनंदन केलं. म्हणजे तुम्हाला कसं जमलं, म्हणजे मला कळलं नाही कसं जमलं. तसंच राणे साहेबांचं होतं. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक, आमदार, मंत्री अतिशय विश्वासाने त्यांच्याकडे यायचे आणि एखादी गोष्ट जर आपली चुकत असेल तर ते म्हणे ठीक आहे मी तुला मदत करेन, आम्ही ते करणार नाही. पण एखादी गोष्ट योग्य असेल तर परखडपणे सांगायची की यात हे जनतेचं हित आहे आणि हे मी मानल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या 74 वर्षाचा इतिहास म्हणजे कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेला मुलगा हा जेव्हा 12वीच्या परीक्षेत मेरिट फर्स्ट येतो तेव्हा त्याचं कौतुक जास्त आहे. ज्या शाळेमध्ये सगळे फर्स्ट क्लासचे मुलं आहेत पण त्यातून मेरिट येतो ते चांगलंच आहे. पण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असताना इतक्या कठीण परिस्थितीमधून, प्रतिकूल परिस्थितीवरून, सगळ्या संकटावर मात करत आज त्यांनी हे यश मिळवलं, याचा अतिशय आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. आमच्या भाषणानंतर लगेच कार्यक्रम पण आहे, त्यामुळे जास्त वेळ बोलणं काही ठीक नाही, बरंच काही बोलण्यासारखं आहे.
पण मी एवढंच म्हणतो की साहेब सुनील गावस्करच्या जीवनामध्ये एक त्यांना रिटायर झाले तेव्हा त्यांनी कलकत्त्याच्या टेस्टमध्ये 96 रन काढली होती आणि त्यावेळी त्यांना विचारलं होतं, त्यांनी आपलं रिटायरमेंट घोषित केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, लोकांनी विचारलं पत्रकारांनी की तुमचा फॉर्म चांगला आहे, तुम्ही अजून वर्ल्ड रेकॉर्ड करू शकता, तुम्ही रिटायर का होता? त्यांनी असं म्हटलं की लोक जेव्हा म्हणतात की तुम्ही रिटायर का होता तेव्हा रिटायर होण्यामध्ये मजा आहे. लोक जेव्हा विचारतात तुम्ही केव्हा रिटायर होणार आहे तेव्हा त्याच्यात मजा नाही आहे. पण साहेब तुमच्या बाबतीमध्ये आजही आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुमच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्रालाही गरज आहे, देशालाही गरज आहे. आणि त्यामुळे केवळ सांसदीय लोकशाहीमध्ये आमदार खासदार म्हणून थोडी काम करता येतं, पण आपला अनुभव, आपलं कार्य, आपलं कर्तृत्व, आपली विकासाची दृष्टी, एक ह्युमन बिईंग म्हणून आपला स्वभाव, एक कठोर संघर्षशील स्वभाव, त्याबरोबरही ह्युमन रिलेशनशिप, मानवीय संबंध जपणारं एक सुसंस्कृत अतिशय चांगल्या प्रकारचं संवेदनशील व्यक्तित्व हा तरुण पिढीकरता आदर्श आहे. परमेश्वर कृपेने आपली प्रकृती चांगली आहे, आपल्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद आपल्या मागे आहे. आपल्याला आज 75 वर्ष आपण आज पदार्पण केलेलं आहे, पण मला विश्वास आहे की आपली प्रकृती उत्तम आहे. एवढे नियमाचे काटेकोर आहात आपण. मला अनेक वेळा आठवतं, त्यावेळी माझं वजन आता साहेब 47 किलो वजन कमी झालं. मी जेव्हा तुमच्यावर काम केल्यावर 135 किलो होतो. मला अरे कशाला खातो एवढं? म्हणजे दरवेळेला सगळ्या बाबतीमध्ये योग्य मार्गदर्शन देणारं. माझा पाय तुटला, ऍक्सिडेंट झाला, स्वतः नागपूरला आले आणि मला न सांगता लगेच डॉक्टर संचेतींना पुण्यात फोन केला, तर नागपूरला जा आणि नितीनचा पाय तुटलेला आहे, काळजी घ्या, त्याचं ऑपरेशन करायचं, काय करते बघा. एखाद्या लहान भावासारखं त्यांनी आमच्यावर प्रेम केलं, त्यांचं ऋण कधी विसरू शकत नाही. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहे. आणि असंच त्यांचं पूर्ण 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील, एवढ्याच आनंदाने आपण त्यांचा सत्कार करू असा मला विश्वास आहे. परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं, निरोगी जीवन द्यावं आणि त्यांच्या या संघर्षशील जीवनामध्ये सौ वहिनींनी कसं सहकार्य केलं ते मी घरातला माणूस म्हणून अनेक संकटाच्या वेळी जवळून बघितलं आहे. त्या सर्व प्रसंगात त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि एक आदर्श संसार देखील त्यांनी सांभाळला. मी राणेसाहेबांना, वहिनींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. असाच सुखी संसार असाच पुढे जात राहील आणि साहेबांना दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करतो. मी बोलायला विसरलो, पण आज राणेसाहेबांच्या 75व्या दिवशी मला खूप लोकांनी विचारलं, पण या कार्यक्रमात राजकारण किंवा अन्य काही बोलणं बरोबर नाही म्हणून मी बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो की राणेसाहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हाय पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतोय. तसे मी राणेसाहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापैकी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. मी आता देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने येऊन निघून जा नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. पण आज साहेबांच्या या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विश्वास देतो, साहेबांचा सतत आग्रह, सतत फोन मला व्हायचा आणि मे महिन्याच्या आत ते सगळं काम संपेल हा विश्वास देतो. धन्यवाद.